वैजापूरच्या मेन चौकामध्ये होतो. नंतर मी गर्दी बघितली, पोलीसवाले पण होते आणि गाडी तर डायरेक्ट दुकानामध्ये शिरली होती. नेमकं काय झालं सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय मस्त आवरून घेतलं होतं, बजरंग दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आपला घोडा घेऊन बस स्टँडवर आलो होतो. आणि आज नाश्त्याला मस्त गरम गरम भजे होते, ते खाल्ले आणि डायरेक्ट आपला घोडा घेऊन आपण निघालो होतो वैजापूरच्या दिशेने. त्याच्या खाली आपले सगळे मित्र उभा होते, कारण की वरती खूप थंडी होती, त्यामुळे सगळे उन्हामध्ये उभं होते. आणि ऑफिसमध्ये येऊन मस्तपैकी चहा वगैरे घेऊन टाकला आणि आपली जी फाईल होती ती सरांकडे दिली आणि आपण निघालो डायरेक्ट कुठं माहिती आहे का, आपल्या मित्राच्या लग्नाला. आणि आज आपल्या मित्राचं लग्न होतं अल्तमश शेखचं. एका माझ्या ऑफिसच्या जवळच होतं, द्रौपदी लॉन्सला. आणि तिथे जायला मला काय जास्त वेळ लागला नाही. आणि माझ्या गावातील सर्व मित्रमंडळ पण आले होते, अमर असेल, बद्रीन ते असेल. मला काय जास्त वेळ लागला नाही आणि लग्न आवरलं. आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो होतो आणि भूक पण आम्हाला खूप लागली होती. आणि जेवायला मेनू तर भरपूर होते आणि त्यामुळे आम्ही लगेच त्यावरती ताव मारला होता आणि सगळी सोय तर मस्तच ठेवली होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो नवरदेवाकडे. मला चला आता फोटोशूट वगैरे पण करून घेऊ. आणि नंतर आम्ही सगळे मित्र वगैरे होते, आम्ही सगळे गेलो आणि मस्तपैकी एक ग्रुप फोटो पण आम्ही घेतला. लग्न शुभ देऊन टाकल्या. आणि सुरदेवची क्लिप बघितली होती ना, आता तुम्हाला माहिती आहे की वैजापूर शहरामध्ये आता मोठ्या गाड्या येऊन देत नाही, कारण चौकावर पोलीस उभा आहे. हात केला होता पण ही गाडी थांबली नाही, डायरेक्ट वैजापूर शिरली होती. आणि आंबेडकर चौकामध्ये पण पोलीस आले होते. त्यांना पाहून ड्रायव्हरने डायरेक्ट गाडी वळायचा प्रयत्न केला आणि गाडी तिथेच फसून गेली आणि गाडी सोडून ड्रायव्हर डायरेक्ट पळूनच गेला होता. त्यामुळे बरेच काळ ट्रॅफिक इथं जाम झाली होती. वाटतं की वैजापूरची ट्रॅफिक कशी नियंत्रणामध्ये आणता येईल ते पण तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा आणि तुमच्या भावाला नक्की फॉलो करा. भेटू अशा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.